सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। हा आपला तिसरा भाग आहे। आपण पहिल्या भागामध्ये बघितलं तर आपण बाणकोट किल्ल्यावर म्हणजे हिम्मतगड किल्ल्यावर गेलो होतो। त्यानंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की मावशीकडे गेलेलो आणि आता तिसऱ्या ब्लॉगमध्ये मी माझ्या बहिणीकडे म्हणजे श्रीवर्धन दांड्यावरती जाणार आहे। ॲक्च्युली मी तुम्हाला मागच्या ब्लॉगच्या शेवटी सांगितलं होतं की आपला प्लॅन थोडा चेंज झाला। आपल्याला जायचं होतं श्रीवर्धन बीचला, पण ते आपल्याला श्रीवर्धन बीच करता आलं नाही कारण आपल्याकडे तेवढा टाईम नाही राहिलेला आहे। आत्ता वाजलेत 4:30, त्यामुळे आपल्याला श्रीवर्धनचा बीच एवढा कवर करता येणार नाही। आता मी डायरेक्ट बागमंडला दांड्यावरून श्रीवर्धन दांड्यावरती जाणार आहे। तर हा ब्लॉग आता आपण कंटिन्यू करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। फायनली मी दांड्यावरती श्रीवर्धनच्या पोचलो आहे। ॲक्च्युली मला फ्रेश वगैरे व्हायचा म्हणून थोडा टाईम गेला। आत्ता रात्रीचे 7 वाजलेले आहेत। मी तुम्हाला नाईटला कसा दिसतो हा रिसॉर्ट तो मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, हा नाईटला रिसॉर्ट कसा दिसतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता उद्या आपण रूम बघणार आहोत। आत्ता सध्या टुरिस्ट आहेत त्यामुळे मी आता तुम्हाला दाखवलं नाही। तर आपण उद्या उर्वरित जे काही भाग आपला राहिलेला आहे दाखवायचा ते मी तुम्हाला उद्या दाखवेन। तर आता आपण इथेच थांबूया कारण झोपायची वेळ झालेली आहे। उद्या सकाळी भेटूया आपण। तर सुप्रभात सर्वांना। सकाळचे 9 वाजले। मला उठायचं होतं 7 वाजता, पण थंडी एवढी होती की मी उठू शकलो नाही। आता 9 वाजले। तुम्हाला सर्व रूम दाखवणारच आहे, पण आता आपण नाश्ता करूया। नाश्त्यामध्ये काय काय केलेलं आहे ते आपण तुम्हाला दाखवतो। तर चला तुम्हाला नाश्ता करूया, मग आपण सर्व शूट करून घेऊया। हे आपले कुक काका आहेत, हे आपले जेवण वगैरे सर्व बनवतात। ह्या बाजूला किचन आहे।
किचन. इथे एंट्री होते आणि हे आपली वाडी जे तुम्ही नाईटला बघितला. इथून पुढे गेलात ना की तुम्हाला स्टार्टिंगलाच हवे का इथे एक टेंट दिसतात. हे 2 तुम्हाला आतून दाखवतो मी. हे बघा, इथेच काल रात्री आपण झोपलो होतो. माझी बॅग सुद्धा आहे तिथे. हे बघा, इथे कूलर आहे. ही दुसरी आहे. इथे पण सेम आहे. तिथे आरसा सुद्धा छोटासा ठेवलेला आहे सर्वांसाठी. सर्व रूम मध्ये आहेत. इथे सुद्धा आहे कूलर. इथे आपले टॉयलेट बाथरूम आहेत. महिलांसाठी या साईडला आहेत आणि पुरुषांसाठी या साईडला. परत इथे आल्यावर समोर एक टेंट आहे आणि इथे एक टेंट आहे. म्हणजे टेंटला नाव दिलेलं आहे सर्वांना. T1, 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 T2, T3, T4. हे बघा, ही रूम मोठी आहे. या मागचे 2 आपण बघितलं ते छोटे होते आणि ही मोठी आहे. एक पहा, इथे एक्स्ट्रा सुद्धा असतात. जर कोणी एक्स्ट्रा आलेत तर त्यांनाच खाली झोपण्यासाठी हे बिछाणे आहेत. पण परत पुढे जाऊया. तर टेबल आहे. जर नाश्ता वगैरे जेवण वगैरे प्रत्येकाच्या टेंटच्या बाहेर दिला जातो. इथे काय, ही सुद्धा तशी तेवढीच मोठी आहे. हे बघा, इथे सुद्धा आहेत. हे टोटल 4 झालेत. हे बघा, हे पुरुषांसाठी आहेत. 2 आहेत. इथे बाहेर सुद्धा हात धुवायला आहे. इथे सुद्धा आहे. शॉवर वगैरे पण आहेत बाहेर. हे बघा, जास्वंदाचं फूल. इथे टुरिस्ट आहेत. आज सोमवार असल्यामुळे जास्त नाही आहेत. तो तर आपण दाखवू शकत नाही कारण तिथे झोपलेले आहेत. म्हणजे त्यांचं सामान वगैरे. ॲक्च्युली हे मागचे 3 आहेत ना, इथे पर्यटक आलेले आहेत. तर त्यांचे सामान वगैरे आहेत आणि ते आतमध्ये आहेत. त्यामुळे आपण आतमध्ये नाही जाऊ शकत. इथे एक तुम्हाला शेड दिसतो. इथे जेवायला वगैरे तुम्हाला भेटतं निवांतपणे. आफ्टरनून असेल किंवा नाईटला असेल इथे तुम्हाला भेटते. मागच्या ह्या 3 रूम तर आता आपण बघू शकत नाही कारण टुरिस्ट आहेत तिथे. पण आपण जे इथे कामाला लोक असतात, एक मुलगा आहेत आणि 2 काका आहेत आणि एक मावशी आहे. तर मावशी तर त्यांच्या घरी जातात. पण जे बाकीचे आहेत त्यांची राहण्याची सोय कुठे केली जाते ते आपण दाखवतो. ह्यांची राहण्याची सोय वरती आहे केलेली. इथून जायला लागतं. बघा, इथे हे 2 पहिलेच लागतात सुरुवातीला. त्याच्या लेफ्ट साईडला इथे वरती गेट आहे, तिथे जायला लागतं. ते वरती यायला लागतो. बघा, इथे एक आहे. हे रूम नाही.
इथे एक आहे, पण इथे राहण्यासाठी नाही आहे. हे फक्त जे कामगार आहेत त्यांच्यासाठी आहे. हे बघ, हे त्यांना रूम दिलेली आहे झोपण्यासाठी. तर मित्रांनो, आपण हे टेंट बघितलेले आहेत जवळपास. ते 3 राहिले आहेत, ते तुम्हाला नंतर दाखवतो. पण ह्या टेंटच्याच बाजूला 2 रूमसुद्धा आहेत. ते दोन्ही रूम AC मध्ये आहेत. हे बघा, इथे सुद्धा जेवण्यासाठी टेबल आणि खुर्च्या लावलेल्या आहेत. ह्या बाजूला सुद्धा आहेत. हे 2 रूम आहेत. तर आपण ह्या 2 रूम बघूया. हे बघा, इथे AC आहे, फॅन सुद्धा आहे आणि बिछाने सुद्धा दिलेले आहेत. बाथरूम सुद्धा दाखवतो तुम्हाला मी. सेम दुसरी रूम. इथे सुद्धा सेम तसंच फॅन, AC. तर मित्रांनो, आपले रूम बघून झालेले आहेत. तर आता आपण रूमचा रेंट किती आहे ते आपण माझ्या भाऊजींना विचारूया. नमस्कार, मी सागर भाटकर, या पॅराडाईज बाय आनंदी बीच रिसॉर्ट या हॉटेलचा मालक. इथे राहण्यासाठी आपल्या 2 AC रूम आणि 7 नॉन AC टेंट, ज्याच्यामध्ये वॉटर कूलरची सुविधा आहे. आणि आपल्या इथे सर्व प्रकारच्या जेवणाची म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज, त्याप्रमाणे इतर सर्व नाश्ते म्हणजे ब्रेकफास्टची सगळी व्यवस्था आहे. आपल्या टेंटचं भाडं 3 माणसांमागे 1800 रुपये आणि AC रूमचं भाडं 3 माणसांमागे 2500 रुपये आहे. तसं आपल्या इथून जाण्यासाठी लगेच 1 मिनिटाच्या अंतरावर इथे पलीकडे बीचवर कस्टमर एंट्री करू शकतात. आणि सगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज म्हणजे खेळण्याची क्रिकेटसाठी आणि बाकी इतर खेळ आपल्या इथे सगळे खेळता येऊ शकतात. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर आपली पॅराडाईज बाय आनंदी बीच रिसॉर्ट या नावाने आपली वेबसाईट पण आहे. आणि जर तुम्हाला ते सापडलं नसेल तर मग तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. तर फ्रेंड्स, आपले 3 हे टेंट राहिले होते, ते आपण टेंट बघूया. ते पण बघा, इथले आपला भाऊजींचे इथले हे कामाला असतात. ह्याचं नाव ऋषिकेत आहे. आणि काका, तुमचं नाव? महेंद्र सातम. हां, महेंद्र. दोघं पण इथले श्रीवर्धनचे वरचेच आहेत ना? श्रीवर्धनवरचेच आहेत. आणि हे बघा, ही रूम आहे. इथे सुद्धा ब्लँकेट आहेत. हे बघा, ही रूम आहे. सेम रूम इकडे बाजूला सुद्धा आहेत. आता टुरिस्ट होते म्हणून ते जरा साफसफाई चालू आहे. हे बघा, तर सध्या जरा साफसफाई चालू आहे. तर फ्रेंड्स, आपले जवळजवळ टेंट बघून झालेले आहेत. आता मी तुम्हाला बीच साईडला नेतो. तिकडनं कसा बीच दिसतो ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, इथे सुरूची झाडं भाऊजींनी लावलेली आहेत. हे बघा, आणि इथूनच समोर समुद्राकडे जाणारा रस्ता आहे. इथून जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. आणि हे बघा बीच. इथे सुद्धा आपलीच जागा आहे. बीचकडे जायचं असेल तर ते बघा, तिथून पण रस्ता आहे. इथून फक्त आपल्याला बीच दिसू शकतो. तर बघू शकता माझ्या मागे बीच आहे. आपण बीचवरती सुद्धा जाऊया. आणि मला वाटते इथे थोड्याशाच अंतरावरती
श्रीवर्धनच्या बीचवर ते नाखवा आणि नाखवींचं जे स्टॅच्यू बोलतात, पुतळा वगैरे, ते इथेच आहे. तर आपण ते सुद्धा जर जवळ असे आहे तर आपण त्यांना बघायला जाऊया. फायनली आपण आपल्या जिथे पोहोचायचं होता तिथे पोहोचलेलो आहोत. हे बघा, हे इथून गेलेलं आहे क्रॉसमध्ये, आणि ते बघा तिथे काम चालू आहे. हे समोरच बीच, गाडी आहेत, आणि हे तेच जे नाखवा नाखवी आपण बघायला आलो आहोत. बघा इथे तुम्हाला फोटो काढायला सुद्धा छान आहे. आणि समोरच हा सुंदर मनमोहक दृश्य तुम्हाला दिसताना बीचचा. आणि हे बघा आपले नाखवा आणि नाखवीन जाळा फेकताना. आणि हे बघा समोर इतकं भारी आता बीचचं सुधारणा केलेली आहेत ना, की टुरिस्ट लोक इथे आल्याशिवाय राहत नाही. हे बघा, फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, प्री वेडिंग शूट असेल, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे व्हिडिओ वगैरे करायचे असतील तर तुम्ही इथे येऊन शूट करू शकता. हे बघा इतकं भारी केलेलं आहे हे. आणि हे बघा हे दृश्य, हे असं दृश्य फक्त आपल्याला बीचवरतीच पाहायला मिळेल. ॲक्च्युली हे बीच खूप मोठं आहे, त्यामुळे मी आत्ता हे शूट नाही करू शकत. हे बघा इथे बसण्यासाठी इतकं सुंदर. हे बघा इथे सुद्धा तुम्ही या बाजूला बघू शकता. माझ्या समोर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथे पर्यटक लोक आहेत, आणि जे आपण आमच्या आराईच्या बीचवर बघितले होते की ते स्पोर्टिंग गाड्या असतात समुद्रात वगैरे जाणाऱ्या, ATV कार असेल किंवा काय गाडी बोलतात ज्याला काही, ते इथे तुम्हाला दिसत आहेत. तर मित्रांनो, हा होता आनंदी रिसॉर्ट, आणि त्याच्या मागचा समुद्र, आणि त्याच्या 10-15 मिनटं चालत गेल्यावर पुढे तुम्हाला हे नाखवा नाखवी दिसतात. ॲक्च्युली हा बीच खूप मोठा आहे, खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे बीचमध्ये, आणि बीच इतका मोठा आहे की ह्या व्हिडिओमध्ये तो बसणार नाही. आणि इतके छान छान केलेले आहेत ना बदल की तुम्ही बघाल तर तुम्हाला तो मोह आवडणार नाही. तुम्ही अवश्य इथे यायला श्रीवर्धनला बघाल, स्टे कराल,
आणि इतक्या लांब आहे की तुम्हाला तुम्ही गाडीने नाही बघू शकत, त्या चालतच तुम्हाला हा बघावा लागेल. आणि इतकं सुंदर आहे. हे बघा माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर बीच. फोटोसाठी, व्हिडिओसाठी, प्री वेडिंगसाठी, कोणत्याही म्हणजे तुम्ही सॉन्ग वगैरे करत असाल, वेबसिरीज बनवत असाल, काही मूवी वगैरे, तर तुमच्यासाठी हा प्लेस उत्तम ठरेल. त्यामुळे इथे अवश्य भेट द्या. राहण्यासाठी कुठे बोललेलं आहे ते तर तुम्हाला मी सांगितलं आहे. त्याचे रेंट काय आहेत ते सुद्धा तुम्हाला बघितलेले आहेत. रूम बघितलेले आहेत, सर्व बघितलेले आहेत. मग वाट कसली बघता, माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तुम्हाला मी त्यांचा नंबर दिलेला आहे. तुम्ही फोन करा आणि बुक करा. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अजून एक, ही व्हिडिओ येईपर्यंत मी मुंबईला असणार आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओ मी मुंबईमधून आल्यानंतरच करणार आहे. जो आपल्याला हा बीच पूर्ण कवर करायचा आहे. मला माहिती आहे मी बीच कवर करण्यासाठी खूप लेट झालेलं आहे, पण काही प्रॉब्लेम असतात पर्सनली कोणाचे तरी, माझे असतील स्वतःचे किंवा फॅमिली रिलेटेड असतील, तर त्याच्यामुळे व्हिडिओ आपल्याला येणं पडत नव्हते. पण एवढा नक्की मी सांगतो की आपल्याला प्रत्येक रविवारी संध्याकाळी 5 वाजता किंवा 6 वाजता आपला व्हिडिओ भेटणार. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.